रक्षाबंधनच्या दिवशी सर्व बहिणी एक्सायटेड असतात कारण की त्या दिवशी सर्व भाऊ आपल्या बहिणींना गिफ्ट्स देतात. पण अशा बहिणी पण आहेत जगामध्ये ज्यांचे भाऊ या लाईफमध्ये ह्या जगामध्ये नाही आहेत, ते वारलेत आणि त्यानंतरही ते रक्षाबंधन सेलिब्रेट करतात. सेलिब्रेट म्हणजे राखी बांधायचं काम करतात त्यांच्या फोटोसमोर ठेवून. तिच्या भावाचा आणि बहिणीचा आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक लहान मुलगा असतो ज्यांचा कार ॲक्सिडेंटमध्ये खूप वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतो. पण त्यानंतर असं होतं की प्रांजल झोपले आणि प्रांजलला तिच्या दुसऱ्या बेडरूममधून आवाज येतोय की कोणतरी आतून नॉक करते. बेडरूम बंद असतो बाहेरून, आतून कोणतरी नॉक करते. तर आता त्याच रात्री प्रांजलच्या मुलीला त्याच घरामध्ये लहान मुलगा खेळताना आवाज येतोय. तिला वाटतं की कोणतरी इथून तिथे धावतंय. लहान मुलं जसं घरामध्ये असतात तेव्हा धावतात, खेळत असतात, त्यांचा जो आवाज येतो हसण्याचा, पळण्याचा वगैरे, तसा तिच्या पोरीला आवाज येतो. आणि लाईट्स वगैरे ऑन ठेवतात आणि आज चेक करतात तर तिथे कोण नसतं. येऊन झोपतात. आता थोड्या वेळानंतर ह्यांना आवाज येतोय भांडी वगैरे पडत आहेत, म्हणजे किचनमधली जी भांडी वगैरे ठेवलेत, ताटं प्लेट्स वगैरे सगळे खाली पडलेत. ही पूर्ण रिअल हॉरर स्टोरी आहे जी मी यूट्यूबवरती अपलोड केले. बायोमध्ये याची लिंक भेटेल तुम्हाला.